कोरडवाहू शेती अभियानासाठी 150 कोटी मंजूर। नगर जिल्ह्यात मूग उत्पादनातून 97 कोटींची उलाढाल। सोलापुरातील दुष्काळी तालुक्यांना दूध व्यवसायाचा आधार। ग्रामपंचायतीत आता मॉडेल अकाउंटिंग सिस्टीम आणि मराठवाड्यातील 3 मोठ्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या जिरायती शेती अभियान या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी यंदा 150 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला राज्य सरकारनं नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे। यावर्षी राज्यातल्या 151 गावांमध्ये हा कार्यक्रम राबवण्याचं निश्चित करण्यात आलं आहे। राज्यातल्या एकूण क्षेत्रांपैकी 225 लाख हेक्टर क्षेत्रात शेती केली जाते। सुमारे 80% शेती कोरडवाहू असल्यामुळे पावसाच्या लहरीवर पिकांच्या उत्पादनाच्या प्रमाणात चढ उतार होत असतो। या कार्यक्रमाअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणास शेतकरी गटांना कृषी यंत्र आणि अवजारांचे संच 50%, तर ट्रॅक्टरसाठी 90,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे। खरीप हंगामात चांगला पाऊस नसल्यामुळे चिंता वाढली असतानाच मुगानं मात्र दुष्काळी भागाला भरभरून आर्थिक आधार दिला आहे। सरासरीच्या दुप्पट पेरणीनंतर चांगल्या पावसामुळे नगर जिल्ह्यात सरासरी 1,95,000 क्विंटल मुगाचं उत्पादन मिळालं आहे। यातून सुमारे 97 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। नगर आणि पारनेर या दोन्ही दुष्काळी तालुक्यात तब्बल 1.5 लाख क्विंटल मुगाचं उत्पादन निघाल्यामुळे 74 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे। यंदा राज्य दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत असतानाही सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा या तालुक्यांना दुग्ध व्यवसायाने मोठा आधार दिला। 543 संस्थांच्या माध्यमातून दररोज दूध उत्पादक शेतकऱ्यांना 22,32,000 रुपये मिळवून देऊन त्यांना आधार देण्याचं काम दुग्ध व्यवसायातून झालं आहे। जिल्ह्यात गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता। सांगोला, मंगळवेढा तालुक्यात गेल्या महिन्यापर्यंत दुष्काळी स्थिती होती। या दोन्ही तालुक्यात खूपच कमी पाऊस झाला होता। त्या स्थितीतही तेथील शेतकऱ्यांना गायीच्या दुधाने आधार दिला। मंगळवेढा तालुक्यात दररोज 58,600 लिटर तर सांगोला तालुक्यात 72,750 लिटर दुधाचं संकलन जिल्हा दूध संघातर्फे केलं जातं। ग्रामपंचायतीत सध्या अस्तित्वात असणारी लेखाजोखा ठेवण्याची पद्धत बंद होऊन ती इतिहास जमा होणार आहे। त्याऐवजी आता भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी रचना केलेली मॉडेल अकाउंटिंग सिस्टीम प्रत्येक ग्रामपंचायतीत येणार आहे। या नव्या पद्धतीनुसार नमुना नंबर 1 ते 8 मध्ये यापुढच्या काळात ग्रामपंचायतीत लेखाजोखा ठेवला जाणार आहे। चालू आर्थिक वर्षापासूनच ही मॉडेल अकाउंटिंग सिस्टीम लागू करण्याचे आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत। मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी मराठवाड्यातल्या 11 मोठ्या प्रकल्पांपैकी 3 मोठ्या प्रकल्पांमध्ये अजूनही अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या निम्न तेरणा आणि सीना कोळेगाव तसंच बीड जिल्ह्यातील मांजरा या 3ही प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा 0%तच असल्यामुळे चिंता वाढू लागली आहे। मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या जायकवाडी धरणात 16 जुलैपासून पाण्याची आवक सुरू झाली। या धरणात सध्या 29.35% पाणीसाठा आहे। बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पातही 29.97% पाणीसाठा आहे। द्राक्षाचा माल काडीमधून घड बाहेर येण्यासाठी ऑक्टोबर छाटणी करणे आवश्यक असते। छाटणीनंतर 250 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे, तसेच 15 दिवसांनी 135 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे। 30 ते 45 दिवसांनी 130 किलो नत्र, 70 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे। आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव प्रति क्विंटलचे। वांगी कमाल 3,500 रुपये, किमान 3,000 रुपये प्रति क्विंटल। टोमॅटो कमाल 1,200 रुपये, किमान 1,000 रुपये। शेवगा कमाल 4,000 रुपये, किमान 3,500 रुपये। लसूण कमाल 3,000 रुपये, किमान 2,000 रुपये। कारले कमाल 2,000 रुपये, किमान 1,500 रुपये।
कांदा कमाल 5,500 रुपये किमान 5,000 रुपये, हिरवी मिरची कमाल 2,200 रुपये किमान 2,000 रुपये, गाजर कमाल 2,000 रुपये किमान 1,000 रुपये प्रति क्विंटल. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर पाऊसमानात घट होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 20 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 31 अंश सेल्सिअस आणि किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1,000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. शेतीप्रधान अशा आपल्या देशातील माती विविध गुणांनी नटली आहे. मातीच्या गुणधर्मानुसार शेतकरी पिकाची निवड करत असतो. त्यासोबतच पिकाला कशा प्रकारे पाणी द्यावं हा देखील महत्त्वाचा विषय असतो. माती परीक्षणानुसार पिकाची पाणी व्यवस्थापन पद्धती निवडता येते. ठिबक सिंचनाद्वारे पिकाला पाणी पुरवठा बऱ्याच ठिकाणी शेतकरी करतातच. मात्र
पर्जन्यमान, भारनियमन, पाणी साठवण सुविधा अशा गोष्टींचा विचारही आवश्यक बनतो. याच सर्व बाबींना लक्षात घेऊन सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्याच्या मुक्काम पोस्ट कवठे एकंदचे प्रगतिशील शेतकरी श्री प्रवीण शामराव वठारे यांनी स्वयंचलित ठिबक सिंचन संच बसवला आहे. मातीचा पोत सुधारणे आणि क्षेत्राची सुपीकता टिकवून ते क्षेत्र उत्पादनक्षम राखणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचं ते सांगतात. गेल्या 13 वर्षापूर्वी या कवटेकनच्या शिवारामध्ये सिद्धराज पाणी पुरवठा या संस्थेतर्फे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून या गावामध्ये पाणी आणलं. परंतु हे पाणी आणत असताना एकीकडं तासगाव तालुक्यातला दुष्काळी भाग, संपूर्णपणे दुष्काळी भाग पाण्यासाठी तडपडतोय आणि आमच्या गावामध्ये गेल्या 13 वर्षापूर्वीच आम्ही थेट कृष्णेतून पाईपलाईन करून या ठिकाणी पाणी आणलं. परंतु आज या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला असं जाणवत आलं की पाण्याच्या अतिवापरामुळं या संपूर्ण कवटेकनच्या शिवारातल्या जमिनी ह्या छारपड आणि चोपण होण्याच्या मार्गावर आहेत. आणि त्याचं सातत्यानं आम्हाला गेल्या 4 वर्षापासून असा अनुभव येतो आहे की आम्ही कितीही काही जरी शेतामध्ये घातलं तरी 40 टनाच्या वरती आमचं ऊसाचं ॲव्हरेज जात नाही आहे. साधारण आम्ही माती परीक्षण केलं तर आम्हाला असं दिसून आलं की आमच्या जमिनीचा सामू हा जवळजवळ 8, 8.25च्या पुढं गेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडं पाणी नाही म्हणून टाहो लोक फोडत आहेत, पाण्याचं महत्त्व त्यांना जास्त चांगल्या पद्धतीनं कळतं आहे. आणि एकीकडं आमच्याकडं पाणी असूनसुद्धा आता ते पाणीच आमच्यासाठी विष बनते की काय, अशा अवस्थेतून आम्ही जात होतो. आणि आम्ही ते बघितलं की pH वगैरे वाढलेलाच आहे, जमिनीतील क्षारांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अतिशय धाडसानं आम्ही असा निर्णय घेतला की हा पाण्याचा कमीत कमी वापर करून आपण ऊसासारखं नगदी पीक कसं आणता येईल आणि पाण्याची बचत कशी करता येईल याच्यासाठी थोडंफार आम्ही विचार चालू केला. परंतु थोडंफार आर्थिक भांडवल ह्या परिस्थितीतून असतानासुद्धा आम्ही इनकेन प्रकारे हे भांडवल उभा केलं आणि आमच्या या शेतीमध्ये 7.5 एकरामध्ये ठिबक सिंचन योजना राबवण्याचा आम्ही निर्णय घेतला. हा संच बसवताना विविध टप्प्यांवर शासनाचं अनुदान आणि कृषी अधिकाऱ्यांचं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन त्यांना मिळालं आहे. हे संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा आणि ठिबक सिंचन यंत्रणा राबवण्यासाठी शासनाचं आम्हाला म्हणजे भरपूर सहकार्य मिळालं. कृषी अधिकारी तासगाव यांचंसुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य मिळालं. त्या पद्धतीने आम्ही कागदपत्र दिलेले आहेत आणि त्याला साधारण एकरी 17,000 ते 18,000 रुपये अनुदान स्वरूपात महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहेत. पण पूर्वी आम्हाला असं व्यक्त करावं असं वाटतं इथं की हे ॲटोमायझेशन यंत्रणा उभा करण्या अगोदर आम्हाला असं कळलं होतं की ह्या ॲटोमायझेशन सिस्टमलासुद्धा की एक 40,000 रुपये अनुदान आहे. परंतु त्या पद्धतीचं काय अजून GR आला नाही किंवा काय त्यांना आदेश नाहीत, त्यामुळं तो एक आमचा प्रस्ताव राहिलेला आहे. परंतु या ठिबक सिंचन यंत्रणेला एकरी 18,000 रुपयेचं अनुदान महाराष्ट्र शासनाकडून मिळते. परंतु हे स्वयंचलित यंत्रणा उभी करण्यासाठी साधारण एकरी 60,000 ते 65,000 रुपये खर्च येतो. नॉर्मली आपल्याला 40,000 ते 45,000 खर्च येतो. परंतु हे यंत्रणा संपूर्ण स्वयंचलित बसवण्यासाठी एकरी 60,000 ते 65,000 रुपये या ठिबक सिंचन यंत्रणेसाठी खर्च येतो. त्याचबरोबर शेततळ्याचं सुद्धा अनुदान चांगल्या पद्धतीनं शासनाकडून मिळतं, कागदाचं सुद्धा मिळतं, ते उपलब्ध आम्ही करून घेतलेलं आहे. हा स्वयंचलित ठिबक सिंचन संच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्यानं त्याचा लाभ उत्पादनाला होत आहे. त्याचप्रमाणे पाण्याची बचत, कमी कष्टात खतांच्या वेळा आणि मात्रांचं नियोजन करणं सहज शक्य होत आहे. शिवाय उत्पादन खर्चातही बचत होत असल्याचं श्री वठारे सांगतात. सुरुवातीला आम्ही माती परीक्षण केलं. माती परीक्षणातून ज्या गोष्टीची कमतरता आहे आणि ज्या गोष्टी एक्सेस आहेत अशा गोष्टी टाळण्यासाठी आम्ही एक चार्ट बनवला की या ठिबक सिंचन यंत्रणेतून संपूर्णपणे खतं ही विद्राव्य स्वरूपात आम्हाला सोडता येतात. युरिया नत्र तर ह्यातून जातोच, युरिया जातो. त्याचबरोबर पांढरं MOP असेल, 1261 असेल, 05234 असेल, 0050 असेल, याचे एक चांगल्या प्रकारे आम्ही शेड्यूल तयार करून घेतलं आणि त्या शेड्यूलप्रमाणे यात पूर्णपणे ही खतं विरघळून आम्ही शेतामध्ये सोडली की जेणेकरून त्या खताचा आणि त्या पाण्याचा एक थेंब आणि थेंब त्या पिकाला उपलब्ध व्हावा. म्हणून आम्ही डेली जवळजवळ 200 दिवसापर्यंत आम्ही स्टार्ट टू एंड म्हणजे 30व्या दिवसापासून आम्ही हे डोसिंग चालू केलं होतं. ते 200 दिवसापर्यंत जवळजवळ डेली आम्ही त्याला जसं सलाईन आपण माणसांना देतो
त्याप्रमाणे पिकाला सुद्धा रोज थोडं थोडं खायला लागेल या भूमिकेतून आम्ही लागेल तेवढं अगदी थोडं आम्ही खत सोडत गेलो आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिबक सिंचन यंत्रणेतून पिकाला उपलब्ध होतंय असं आमच्या निदर्शनास आलं. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. ऐका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बॅडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात, जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. संपूर्णपणे कम्प्युटरवर आधारित कार्यप्रणालीचे अनेक फायदे या संचाद्वारे मिळवता येतात. शिवाय वैशिष्ट्यपूर्ण सिंचनाचा लाभही घेता येतो. आपल्याला जे खताचं डोसिंग करायचं आहे ते डोसिंगचा सुद्धा आपण साधारणपणे त्या कॅम्प्युटरच्या सिस्टममधून त्या डोसिंग सिस्टमला कमांड देऊ शकतो आणि आपल्याला पाहिजे त्या वेळेला, म्हणजे साधारण 1 तासाचा जर आपण फॉल लावला असेल पाण्यासाठी तर 40 मिनटं झाली की आपोआप डोसिंगची यंत्रणा चालू होते. म्हणजे आपले युरिया असेल, MOP असेल, पांढरं, या पद्धतीनं जे काय आपल्याला खतं सोडायचे आहेत ते बरोबर 40व्या मिनिटाला चालू होतात आणि 50व्या साधारण 10 मिनिटाचं डोसिंग ठरवलं तर आपण त्याला कमांड दिली तर 50व्या मिनिटाला ती डोसिंगची यंत्रणा बंद पडते आणि परत राहिलेली 10 मिनिटं हे प्लेन वॉटर जातं आणि ते त्या एक नंबर हॉलचं संपूर्ण हे पाणी पूर्ण झालं 1 तासाचं की मग त्यानंतर 2 नंबरचा हॉल हा ॲटोमॅटिक सुरुवात होतो की ज्या पद्धतीनं आपण रेग्युलर ठिबक सिंचन यंत्रणा ज्या वेळेला आपण चालू करतो त्यावेळेला लाईट गेली की आपली ती संपूर्ण सिस्टम ठिबक यंत्रणा बंद पडत होती आणि परत नव्यानं आपल्याला ती चालू करावी लागली होती. दुसरी गोष्ट, जर आपल्या शेतामध्ये 2, 3, 4 प्लॉट असतील तर प्रत्येक प्लॉटचं आपल्याला मॅन्युअली हातानं ते प्लॉट्स आपल्याला बदलावे लागत होते. तर या ॲटोमायझेशन यंत्रणेमध्ये असं होते की साधारण आपण 1 तासाचे संपूर्ण आता हे वॉटर हार्वेस्टिंग करायचं जर आपण ठरवलं तर 1 तासाचं त्याला एक कॅम्प्युटर जोडलेला असतो आणि त्या कॅम्प्युटरमधून आपण त्या संपूर्ण सिस्टमला कमांड देऊ शकतोय की हॉल नंबर 1 आता 1 तास चालला पाहिजे, हॉल नंबर 2 2 तास चालला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण त्यांना कमांड देऊ शकतोय आणि ही कमांड आपण संपूर्ण एकाच ठिकाणी एकाच ह्या खोलीमध्ये ते वेगवेगळे हॉल आपण तिन्ही हॉल इथं बसवलेले आहेत. त्याचबरोबर यामध्ये अशी यंत्रणा आहे की ह्याचे जे अत्यंत महत्त्वाचं या ठिबक सिंचन यंत्रणेमध्ये असं आहे की याचं फिल्ट्रेशन पाण्याचं होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्या फिल्ट्रेशनसाठी हे सँड फिल्टर तर आम्ही वापरलेत, त्याच्या पुढं डिस्की फिल्टर वापरलेत, पण या फिल्टरचं रोज उठून किंवा 8 दिवसानं 4 दिवसानं आपण स्वतः मॅन्युअली धुतलंच पाहिजे, आपण स्वच्छ केलं पाहिजे असं नाही आहे. तर याला धुण्यासाठी म्हणजे स्वच्छ फिल्टरसुद्धा ॲटोमॅटिक पद्धतीनं स्वच्छ केले जातात. तशी कमांड आपण त्या कॅम्प्युटरला देऊ शकतो की तू बाबा दर 2 तासांनी हे फिल्टर धुतले पाहिजेत, दर 3 तासांनी हे फिल्टर धुतले पाहिजेत, किती वेळ ते फिल्टर धुतले पाहिजेत, 1 मिनटं धुतला पाहिजे, 2 मिनटं धुतलं पाहिजे, हे संपूर्ण ह्याला कमांड देऊ शकतो. त्यामुळे आपलं काम जे आहे ते अतिशय सुटसुटीत पद्धतीनं या ठिकाणी होतं आणि त्याच्यामुळं इतकंच नव्हे तर आपण मागं काय केलं किंवा 30 दिवसापूर्वी काय केलं, 20 दिवसापूर्वी काय केलं, जसं मोबाईलमध्ये आपली कॉल हिस्ट्री असते तशा पद्धतीने इथं डोसिंगची हिस्ट्री किंवा कुठल्या प्लॉटला किती पाणी आपण दिलं, कुठल्या प्लॉटला केव्हा काय केलं, हे संपूर्ण त्याची लॉग हिस्ट्री म्हणून असते. त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे आणि त्या लॉग हिस्ट्रीमध्ये आपण जर गेलो तर कोणत्या तारखेला आपण काय केलं होतं ह्याचं संपूर्णपणे आपल्याला डाटा त्या कॅम्प्युटरमध्ये आपल्याला मिळतो. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी प्रामुख्याने या संचाचा उपयोग होईल आणि उत्पादनात भरघोस वाढ मिळेल असा त्यांना विश्वास आहे. पाण्याचा आमच्याकडे अतिरेक वापर होतोय
ह्याच्यासाठी आम्ही काय केलं की या ठिबक सिंचन यंत्रणा आपण या शेतामध्ये वापरली. ही सिंचन यंत्रणा वापरत असताना की उभी आडवी 2 वेळा नांगरट करून रुंद पद्धतीच्या 5 फुटी आम्ही सऱ्या सोडल्या आणि त्या सऱ्या सोडल्यानंतर लॅटरल पूर्णपणे अंतरून त्या लॅटरलमध्ये आम्ही फक्त 2 ते 2.5 तास पाणी एकरी दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही लागण 5 फूट सरीमध्ये एक डोळ्याच्या टिपरीनं साधारण 1.5 फूट अंतर आम्ही 2 डोळ्याच्या टिपरीमध्ये ठेवलं आणि 5 फुटाच्या सरीत आम्ही ते 1 डोळ्याची कांडी बेणे प्रक्रिया करून संपूर्णपणे बेणे प्रक्रिया करून आम्ही ती कांडी त्याच्यामध्ये लावली. इतकंच नव्हे तर पाण्याचा कमी वापर व्हावा म्हणून आजपर्यंत आम्ही एकही पाटानं पाणी या ऊसाला दिलेलं नाही. संपूर्ण पाणी जे काय असेल ते ठिबक सिंचन यंत्रणेतनंच तास, 1.5 तास, 2 तास याप्रमाणे शेड्यूल प्रमाणे आम्ही सोडलेलं आहे. इवन ऊस फोडल्यानंतर सुद्धा की पाट पाण्यानं पाणी द्यायची गरज आहे वगैरे अशा काहीतरी प्रथा किंवा पूर्वी आपल्याला सांगितलं जाते की एक पाणी दिलं पाहिजे, तरीसुद्धा आम्ही पाट पाण्यानं एकही पाणी दिलं नाही आणि संपूर्ण ठिबक सिंचन यंत्रणेद्वारेच त्या ऊसाला पाणी देऊन पाण्याची तर बचत केलीच, पण त्याचबरोबर जमिनीची थोडीशी सुपीकता वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. साधारण हा संपूर्ण प्रोजेक्ट उभा करताना अगदी शेततळं, नवीन कनेक्शन, ते यंत्रणा ठेवण्यासाठी जी रूम असते, ठिबक सिंचन यंत्रणेचा खर्च, असं संपूर्ण आम्ही खर्च काढला. किंवा आपण लागण करतोय, लागणीचा खर्च, खतांचा खर्च, यामध्ये रुंद पट्ट्यामध्ये आणखी एक आम्हाला फायदा झाला की 5 फुटी सरी आणि पाल्याचं आम्ही आच्छादन केल्यामुळं तणाचा आम्हाला प्रादुर्भाव अतिशय कमी झाला. त्यामुळं भांगलणीचा खर्चामध्ये आमची प्रचंड अशी बचत झाली. एकंदरीत आम्ही हा ऊस आणेपर्यंत साधारण 7.5 एकराला अगदी बेसिक गोष्टीपासून म्हणजे शेततळ्यापासून साधारण 13 लाख जरी आमचे गेले असले तरी आत्ताची आमच्या ऊसाची जी स्थिती आहे ती स्थिती बघता आम्हाला असं जाणवते की एकरी आपण 80 ते 90 टनापर्यंत आपण जाऊ शकतोय असं आम्हाला, म्हणजे जे व्हिजिटला येतात, बरेच आपल्याकडे येतात लोक, त्यांच्याकडच्या रिपोर्टनं. कारण आम्हाला 80-90 टनाचा ऊस आम्ही आज तागायत बघितलेलाच नाही. 40 टनापर्यंतच ऊस काढत होतो. साधारण एक 80 टनानं उत्पन्न आम्हाला एकरी पडेल अशी अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे ही केलेली गुंतवणूक ही आमची एका वर्षातच निघते आणि आमची जमीन सुरक्षित राहते. त्यामुळं आम्हाला मनापासून आनंद होत आहे. इतर शेतकऱ्यांनी श्री प्रवीण वठारे यांच्या प्रगतिशील शेतीच्या अनुभवांचा लाभ करून घेतल्यास त्यांच्या शेतीलाही आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळेल, उत्पादन वाढेल आणि त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे भूमातेची सुपीकता राखता येईल, यात शंका नाही. जर ऊसासारखं पीक करायचं असेल तर यापुढच्या काळामध्ये ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही. कारण एकतर अति पाण्यामुळं, पाट पाण्यामुळं आणि ज्या जुन्या आपल्या पद्धती आहेत, डुबुक पद्धती आहेत, त्याच्यामुळं आपल्या जमिनीची सुपीकता ही अत्यंत घटत चाललेली आहे. सामू pH वाढलेला आहे. आपल्या बापजाद्याने आपल्याला जी लक्ष्मी दिली आहे, जी भूमाता दिली आहे, त्याच्यापासून आपली पुढची पिढी वंचित होते की काय, भूमिहीन होते की काय. कारण छारपड जमीन जर एकदा झाली तर त्याच्यातून अगदी गवतसुद्धा उगवत नाही, अशा स्थिती आपण काही ठिकाणी बघतोय. आणि अशा स्थितीला जर सामोरं जायचं नसेल तर काळाची गरज ओळखून आजच आपण थोडंफार जरी ह्याच्यामध्ये खर्च झाला तरी होणारा खर्च हा आपल्याला एखाद्या वर्षात, दुसऱ्या वर्षात हा संपूर्णपणे परत मिळतोय. आणि जर भूमाता आपली काळी आई जर टिकवायची असेल आणि तिची जर सुपीकता वाढवायची असेल तर मी कळकळीनं असं सांगतो की जे ऊस शेतकरी आहेत त्या सर्व ऊस शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.